असेल तो म्हणजे मानेवली. खूप बिसोल विपक्ष मानेवली पाडा अशी फाईट पाहतोय आपण. एक संघ आपल्या होम ग्राउंडवर तर दुसरा संघ समोर आहे. पहिल्या चेंडू प्रश्न विचारला पण सहमत नाहीये. चांगली सुरुवात पाहतोय आपण. गोलंदाज जयेश यांच्याकडून स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण दिनेश आणि नॉन स्ट्राईकला निलेश अशी जोडी खेळपट्टीवर आहे. या सपलून खेळण्याचा प्रयत्न मात्र डाव्या स्टीच्या बाहेरचा चेंडू होता पण त्याची दुनिया समांतरेषित वाईटचा इशारा येतोय. अशा तऱ्हेने मात्र खातं उघडतोय मानिवली पाडा संघाचं वाईटच्या स्वरूपात. तर निलेश आणि दिनेश ही जोडी खेळपट्टीवर आहे. पहिले षटक जयेश मारा करतोय मानिवली एंड या टोकाकडनं पाहतोय आपण. दुसरीकडे पाहिला आपण समोर उल्हास नदी आणि दूर असे जर पाहिलं आपण कल्याण चे उंच उंच टावर दिसताना. यात पुलचा फटका सुरेख आहे. स्कोर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू चाललाय. इशारा केला पाहिजे. एका टप्प्याने चेंडू सीमा पार आलाय हा चौकार. तर एक अप्रतिम फटका पाहिला पण चौकाने मात्र दिनेश आपलं व्यक्तिगत खातं उघडतोय आणि संघात धावसंख्या पुढे सरकते ती 5. गोलंदाज सज्ज होताना परत मानिवली गाव एंड या टोकाकडनं. पहिल्या फेरीतला दिवसातला तिसरा सामना यानंतर मात्र शेवटचा सामना असेल पहिल्या फेरीतला तो म्हणजे मानिवली विपक्ष शिवशाही राहते. दोन्ही संघाचे कर्णधार आपण 5 षटकाच्या समाप्तीनंतर लगेच यायचे. काल केजी स्पोर्ट राहते संघाने अंतिम फेरीत थाटात प्रवेश केला होता. सांघिक कामगिरी खास निलेश यांनी सुरेख बॅटिंग या पात्रात सुरेख फटका कॉपी बुक स्टाईलने चेंडूला पाहतोय आपण. ऑन ड्राईव्ह होता पण लांगवणला क्षेत्ररक्षक उभा होता. फक्त आणि फक्त एकच सिंगल इथं मात्र कंप्लीट. दिनेश नॉन स्ट्राईकला पोहोचते 5 वर आणि संघात धावसंख्या जर पहिले आपण बिनबाद 6. पॉवर प्ले तर पहिल्या षटक पाहतोय आपण. आकाशामध्ये जर पाहिला आपण तर हिट उष्णता सूर्यदेवाचा प्रकोप पाहतोय आपण. यात पात्र हा फटका चांगला आहे. खाली क्षेत्रामध्ये अतिशय वेगा चेंडू सरकताना फक्त चेंडू आणण्यासाठी क्षेत्ररक्षक धावतोय की मात्र अडवतोय पाहिजे. दरम्यान मात्र अतिशय वेगात या 3 धावा कंप्लीट. धावसंख्येत भरपडते धावसंख्या 9. घायल आमच्या ऑपरेटिंगची भूमिका पार पडताना आडनाव पण काय रोचक असतात. सज्ज होताना गोलंदाज रेटामोडतो विकेट. परत
खेळाचं उत्तर खऱ्या तर मात्र चेंडूला सरळ बॅटनी पण चेंडू गेलाय ऑन साइड कडे. कुठल्या धाव नाहीये. धावसंख्या असतील 9. याच पात्र सुरेख फटका स्टँड अँड डिलिव्हर आलाय चौकार. तर धावसंख्या पाहतोय आपण 13. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका चांगली सुरुवात आहे. इथं मात्र मानिवली पाडा संघाची नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपल्याच घरच्या मैदानावर. तर बिसोड संघाच्या माध्यमातून व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी अनिकेत येतोय. P2 पॉवर प्लेचं दुसरं षटक प्रगतीपथावर. पाहूया क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावलं गेलं. आता मात्र 3 खेळाडू पॉवर प्लेच्या बाहेर आपण ठेवू शकताय. P2 मध्ये एक पाहतो आपण लॉंग बाउंड्री, मिडल किट आणि एक स्क्वेअर लेग बाउंड्री. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, थर्ड मॅन. याच पात्र दिशा दिले चांगला नजाकत पाहतो आपण फटक्यामध्ये लेट कट. त्या दरम्यान मात्र 2 धावा इथं कंप्लीट होते. 2 धावांनी संघ धावसंख्या पुढे सरकते ती 15. परिवर्तन करून घेताना पाहतो आपण क्षेत्ररक्षणामध्ये थोडस. P2 चा हा षटक पाहतो आपण. गोलंदाज राईट मध्ये विकेट डेथ बॉलचा इशारा त्यांना पण त्याच्या माध्यमातून कव्हर पॉइंटला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. जवळपास गलीवर एक क्षेत्ररक्षक, एक शाखावर सर्कलच्या आतमध्ये, लॉंग ऑफ बाउंड्री, बॅकवर्ड स्क्रोल एक सर्कलच्या आतमध्ये. पलटी पटका अप्रतिम आहे. आउटफील्ड दमदार चेंडू जाईल सीमा पार. येतोय चेंडू हा दमदार चौकार. परत डेथ बॉलचे इशारे त्यांना. चांगला शॉट तिथे मात्र पाहतोय आपण फलंदाज निलेशच्या बॅट मधून. पहिल्या विकेट साठी एक दमदार सुरुवात. जुना बिनबाद धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 19. हा चेंडू सोडून दिलाय पण पंच इशारा येतात वाईटचा. हा धावसंख्येत बदल. धावसंख्या 20. बिनबाद एक दमदार धमाकेदार सुरुवात पाहतोय आपण मानिवली पाडा या संघाच्या माध्यमातून. अजून बिसोड संघाला पहिल्या विकेटची प्रतीक्षा असेल. कुठला गोलंदाज असेल तो ब्रेक थ्रो मिळून देईल. पुढे सहसा वाटतं उंच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पोहोचू शकेल की नाही, पोहोचले सहज आरामात. एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट. 21-21. एका धावनी संघात धावसंख्या 21. फ्लिकचा फटका पाहतोय आपण मिडविकेट आणि स्क्वेअर मध्ये. अतिशय वेगात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. थ्रो चांगला येत नाहीये.
आणि तोपर्यंत मात्र या 2 धावा सहज कंप्लीट. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 23. 5 षटकाचा सामना आहे. KDK ठोकले हा षटकार. सेकंड होता आणि बॅकफुटला जाऊन पुलचा फटका पॉवरफुल आणि सक्सेसफुल. तर थोडस आठवण झाली आहे फटक्याच्या माध्यमातून रोहित शर्माची, ज्या प्रकारे पूल करतोय. या फटका फटका चांगला आहे. बॅकवर्ड पॉइंटच्या मधून चेंडू मात्र थांबलाय. तोपर्यंत मात्र 2 धावेची संधी होती. यात धावसंख्या तब्बल 31. धावाचा आलेख उंच 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 होत चाललंय. जर पाहिलं आपण 2 षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग. तर पहिला परिवर्तन बॉलिंग मध्ये पाहतोय आपण. हरीश याला पाचारण केले संगणकाने. पहिल्या 2 षटकामध्ये खूप चांगली दमदार फलंदाजी पहिल्या पण मानवली पाडा संघाच्या माध्यमातून. ज्या प्रकारे दोन्ही सलामीची फलंदाजी खेळपट्टी तर मात्र क्लास फटकेबाजी करतायत. दिनेश आणि निलेश जोडी खेळपट्टीवर आहे आणि या पहिल्या विकेटची प्रत्यक्ष अजून भिसोळ संघाचा संघाने केला असेल आणि ब्रेक थ्रू मिळून देणारा कुठला गोलंदाज असेल की या जोडीला फोडण्यामध्ये त्याला यश मिळेल. विकेटची आवश्यकता आहे. जर तुम्हाला 60च्या आतमध्ये रोखायचे असेल तर विकेट तुम्हाला इथून मात्र प्राप्त करावं लागेल. राईटामध्ये विकेट सज्ज होताना पलटी फटका हवेत आहे पण चकवलंय क्षेत्ररक्षकाला. चेंडू मात्र निघून जाईल सीमा पार आणि आमचे कमिटी मेंबर सांगतात की हा येईल चौकार.
मनसोक्तपणे आनंद लुटताना बॅटिंगचा. पाहत बॅकफूटला जाऊन थोडासा सफल झाला होता. टर्न केले चेंडूला स्कोरले एका शेताकडे. तोपर्यंत मात्र एक सिंगल कंप्लीट करतोय. सज्ज होताना गोलंदाज हरेश. चांगला चेंडू यावेळेस मात्र चांगला चेंडू होता. सफल झाला होता पण वेगाला येते मात्र बीट होते. विकेट किपिंगचं सुद्धा कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे एक चांगली विकेट किपिंगची भूमिका पाहतोय आपण. बिनबाद धावपलकर धावा त्या 36 धावा आहेत. सॉरी 36. याच पाहता चांगला फटका आहे. डीप कव्हर मध्ये चेंडू अतिशय वेगात सरकताना पाहतोय आणि चाललाय कव्हर बाउंड्रीच्या बाहेर आलाय चौकार. सज्ज होताना गोलंदाज हरेश. या पात्र फ्लिक केलाय पण फटका फसलाय स्कोर लेग कडे. सॉफ्ट डिस्मिसल पाहतोय आपण आणि पहिल्या विकेटचं पतन. आकाश चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी पाहतोय आपण. असं वाटलं होतं की एक चांगली पार्टनरशिप पाहिजे तरी ती चांगली झाली. धावसंख्या पाहतोय धावपलकर तब्बल आहे त्या 40. 30 षटक प्रगतीपथावर. यानंतर मानवली विपक्ष आपण पाहणार आहोत. रायते शिवशाही रायते. काल रायते एक संघाने उच्च कोटीचं प्रदर्शन केलं आणि अंतिम फेरीत धडक मारली. आजच्या गटातून कुठला संघ असेल तो किताबी सामन्यासाठी सज्ज असेल. खोलवर टप्प्यात चेंडू होता. थोडा गतीमध्ये परिवर्तन केलं. षटकाची समाप्ती. चांगलं षटक हाताळलं गेलं. तर डिंग टॉली मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया डीजे कडे. छोटासा ब्रेक.
चांगली धावसंख्या आहे. व्यक्तिगत स्वतःच पहिल्यानी संघाच्या माध्यमातून पाहतोय आपण गोलंदाज इथं जयेश पहिल्या चेंडूवर हुकचा फटका, चेंडू जाईल इथं मात्र सीमा पार आलाय हा चौकार. अजून एक मोठा फटका, चाललंय 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 चेंडू बॅकवर्ड स्कोर एक बाउंड्री लाईनच्या, आणि इथं मात्र काही शब्द पाहिजे आपण चेल सोडल्या गेली. पलटी फटका सुरेख, सीमा पार आलाय अजून एक हा चौकार. आक्रमण करताना हाणामारीच्या षटकामध्ये चांगला चेंडू होता, अप्रतिम. सलग 3 चेंडूवर 3 चौकात त्यांना मात्र निर्धाव चेंडू टाकलाय गोलंदाज जयेश यांनी. 27 धावसंख्येवर फलंदाजी करताना पाहतोय आपण खास निलेश याला. राऊंड द विकेट, फ्रंटला गेले, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटनी चेंडूचा संपर्क झाला नव्हता, एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न पण नकारतोय. बॅकवर्ड पॉइंट त्याच्यासोबत पाहतो आपण थर्ड बॅन, फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये कव्हर बाउंड्री लेग क्षेत्ररक्षक पाहतोय आपण, एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये लॉंग ऑफ बाउंड्री लेग क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. ऑनसर जर पाहिलं आपण मिड विकेट स्कोर लेग, लॉंग ऑन वाईडिस बाउंड्री, त्यानंतर मात्र फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. या पाचा कडक केडीके आणि हा आलाय षटकार. धावसंख्या 58, 4 षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण अभय. व्यक्तिगत स्वतःच पहिल्यानी संघाच्या माध्यमातून शेवटचं षटक टाकण्यासाठी एक चांगली धावसंख्या उभी करताना पाहतोय आपण. मानिवली पाडा हा संघ
प्रथम नाणेफेक कमळनंतर फलंदाजी करताना एका चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. खास निलेश ग्रेट बॅटिंग या सामन्यामध्ये. खास रिव्हर्सचे फटके खूप आकर्षण ठरले त्याच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवर हा फटका प्रहार पाहतोय आपण मिड विकेट क्षेत्राकडे. खराब क्षेत्रक्षण फरार होईल चेंडू. सीमा पार आलाय हा चौकार. त्यामध्ये चेंडूचा टप्पा होता तोपर्यंत मात्र 2 या धावा कंप्लीट. धावसंख्येत भरपूर ते धावसंख्या पुढे सरकताना ती आता मात्र पाहतोय आपण 64. सज्जताना गोलंदाज जास्त पूल पॉवरफुल होतो काय पाहायचंय आणि सक्सेसफुल सुद्धा झालंय. षटकार. अजून एक धमाका. ठोकलाय षटकार. आता मात्र एक धमाकेदार सुरुवात पाहतोय या अंतिम षटकामध्ये. पहिल्या 4 चेंडूवर पहिला 18 धावा, त्यामध्ये 1 चौकार 2 षटकार. ग्रेट बॅटिंग पाहतोय आपण. आकाश यांची आकाशी फटकेबाजी. या पात्र चांगला चेंडू होता. बॅटच्या आतल्या टोकला चालून चेंडू मात्र विकेट किपर कडे रवाना झाला होता. चांगली विकेट किपिंग पाहिली आपण. आणि या इनिंगचा शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या जर पहिली धावपलकावर तब्बल धावा आहेत त्या 76. हा चांगला चेंडू होता आणि याच बरोबरीत मात्र फलंदाज बाद होतोय.
टॉस करून घेणार आहोत. तर टॉस करतील आमच्या आयोजक कमिटीचे मेंबर सागर सिला त्यांचे शुभ असते. हा सामना सुद्धा 5 षटकाचा राहील. आणि आता मानवली संघामध्ये पहिला पण करण माळी. तर स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण इथं मात्र खेळपट्टीवर मनोज आणि स्ट्राईकला अनिकेत आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण फलंदाज हरेश जोडी आणि पहिल्या षटक टाकण्यासाठी गोलंदाज मनोज. नाणेफेक होताना पाहतो आपण पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असेल. रायती संघाच्या संघाने नाणेफेक जिंकलेले आहे आणि पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एक युवा संघ ओमसाई रायती संघ. चला वेळेच्या भांडवलाच्या सामन्याला सुरुवात करायची आहे. सराव थांबवायचे. चला सामन्याला सुरुवात करा. विनंती करते तुम्हाला सातत्याने. सज्ज होताना गोलंदाज यावेळेस पात्र हवे चेंडू होता. प्रयत्न भरपूर केला गेला तिथे मात्र पण आटोक्याच्या बाहेरचा चेंडू होता आणि चेंडू मात्र फायनली बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. आलाय चौकार. जो टार्गेट पाहतोय आपण मोठं टार्गेट आहे आणि मोठ्या टार्गेट जर तुम्हाला पाठलाग करायचं असेल ना पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक जबरदस्त फाईट करावं लागेल. सज्ज होताना हा चेंडू सोडून दिलाय. डाव्या स्टीच्या बाहेरचा चेंडू होता. पंताची दुनिया समांतरशित वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर धावसंख्या 5. सत्याहत्तर धावचं टार्गेट आहे. खूप मोठं टार्गेट आहे आणि तुम्हाला चौकार षटकामध्ये डील करावी लागेल जास्तीत जास्त. मनोज हा फटका हवेत उडवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सज्ज होतोय पण हवेचा वेग आणि सूर्याची किरण दोन्ही गोष्टीचा मिलाप पाहायला मिळाला नाही आणि याचबरोबर जीवनदान मिळालंय फलंदाजाला. धावसंख्या पुढे सरते ती 7. अडिकेत व्यक्तिगत एका चौकाराच्या मदतीने 6 या धावसंख्येवर गोलंदाज मनोज सज्ज होताना. पात्र बॅकफूट पुलचा फटका पाहतो आपण ठीक आमच्या समोर चेंडू होताना फक्त आणि फक्त एका सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. आकाश उभा होता तिथं. धावसंख्येत भरपूर धावसंख्या 8. खेळण्यासाठी मात्र हरेश सज्ज होते. त्याला आपण वेळ कमी घ्या विनंतीशील. यानंतर पहिल्या फेरीतला शेवटचा सामना रायते विपक्ष मानिवली अशी फाईट पाहायला मिळेल.
जॉर्ज पात्रा हा फटका पाहतोय आपण ऑनसाइड कडे. स्कोर लेग आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेची मागणी करताना आपण नकारतोय. सुरक्षित पॉपिंग म्हणजे पोहोचतोय सुखरूप. फक्त आणि फक्त एकच सिंगल. धावसंख्येत भरपडते. धावसंख्या पुढे सरकताना 3-9. तुम्हाला खूप मोठी सरासरी तुम्हाला पार करायची आहे सामना जिंकण्यासाठी. जवळपास मला वाटते की 15 पेक्षा जास्त सरासरीनी धावा पूर्ण करावी लागेल तर तुम्हाला आक्रमण करणं हा एकमेव पर्याय आहे. नंतर विकेट शिल्लक राहून तुम्ही काही साध्य करू शकणार नाहीये. प्रति षटकामध्ये तुम्हाला 1 किंवा 2 मोठे पटके मारावे लागतील. गोलंदाज मनोज सज्ज होताना समोर डावखुरा फलंदाज सज्ज होतो खेळण्यासाठी. राईट मारतो विकेट. पुढचा चेंडू. या पात्र हा फटका चांगला आहे. मिड विकेट बाउंड्री कडे पाठवले. चेंडूला सीमा पार आले. चौकार. आपली टुर्नामेंट आहे. कधी मला सपोर्ट केलं का आतापर्यंत? निश्चित पाहतोय की मात्र नेक्स्ट मॅच जेव्हा सुरुवात होईल तर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा परिवर्तन करणार आहोत. विद्यमान उपसरपंच नांदगाव ग्रामपंचायतचे एक किंवा डशिंग नेतृत्व करण्यात आता क्लास आहे. पाहतोय आपण टिपिकल पॉपलेचा फटका ऑफ ड्राईव्हच्या स्वरूपात सीमा पार आलाय. दमदार चौकार. धावसंख्या 17 म्हणजे प्रति संघाला फुल खतरा. गोष्टी करायच्या जमते का? 1 घंटा झाला त्याचं किती लहान नाही होणार त्यांची. लहान नाही एक असाच 12 वाजता तो तर व्यक्तिगत स्वतःचा पहिल्याने संघाच्या माध्यमातून दुसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाज प्रतीक येतोय. धन्यवाद. गोलंदाज प्रतीक पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा, 77 धावाचं टार्गेट. अजून 60 धावेची आवश्यकता आहे. टर्न केल्या चेंडूला खाली क्षेत्रामध्ये क्लास आहे. बॅकवर्ड स्कूल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय हा चेंडू. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे पांढरा चेंडू नाही आहे, चांगला चेंडू आहे.
याच पात्र हा फटका हवेत आहे. किती धावा पूर्ण होतील असं वाटते की हा आलाय चौकार. फॅशन आहे की काय नाही होते असे लावला तर पैसे घेतले आपण रनिंग करताना तो डाऊन होतो ना विकेटला तर त्याला तो 16 धावसंख्या 25. एक जबरदस्त सुरुवात पाहतोय आपण इथं मात्र बेसोळ संघाची. हवेत आहे फटका फसलाय आणि सोपं झेल सोडलंय. असं वाटते की ज्या प्रकारे सूर्य तापतोय हा चेंडू क्षेत्ररक्षकाला आगीचा गोळा दिसतोय, हातातून बाहेर निसटतोय. हाताला चटका देताना पाहतोय चेंडू. धावसंख्या जर पाहिली आपण आता मात्र पुढे सरते ती 26. मराठी शब्दाची भांडार ज्यांना आपण म्हटलं जाऊ टेस्ट क्रिकेट एक करमणुकीचं साधन म्हणून. सज्ज होताना स्वतः बॅकफूट ड्राईव्ह केलाय. चांगला फटका आहे खाली क्षेत्रामध्ये. चेंडू आउट फील्ड मध्ये अतिशय वेगात सरकताना क्षेत्ररक्षण केल्या गेलं पण त्या दरम्यान 2 धावा. हिट आणि गेलोस. मोठा किमती विकेट. अनिकेत आवश्यकता होती का हा प्रश्न पडला असेल खेळाडू कक्षामध्ये. अनिकेत नाखुश. कॉलिंग जर पाहिलं आपण तर हरीश यांचं होतं पण जोखीम का घेतली हा प्रश्न स्वतःला पडला असेल अनिकेत याला. भिसोळ संघाचा पहिला धक्का अनिकेतच्या स्वरूपात. चांगली बॅटिंग करत असताना मात्र एक 34 धावगणीच्या प्रयत्नामध्ये बाद झालाय. मानिवली गावाचे विद्यमान पोलीस पाटील आदरणीय रघुनाथजी गायकर साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि दादांना विनंती असेल की दादा आपण व्यासपीठावर यायचं आहे. वेलकम व्यासपीठावर मानिवली गावचे विद्यमान पोलीस पाटील आणि 40+ चे कॅप्टन सुद्धा आहेत आणि एक चांगले उत्कृष्ट खेळाडू सुद्धा आहेत आणि कल्याण तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष. क्या बात आहे. खूप चांगलं व्यक्तिमत्व दादांचं पाहतोय आपण. ड्राईव्ह केले पाहतोय आपण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय पण सहज कंप्लीट. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण या 2 धावेनी. आता मात्र 31 चांगली सुरुवात आहे. 18 चेंडूंनी इथून मात्र अजून सामना जिंकण्यासाठी धावा इथं मात्र बनवायला लागेल. 46 18 चेंडू 46 म्हणजे सामना सोपा नाहीये, कठीण आहे. तर व्यक्तिगत स्वतःच पहिलं आणि संघाच्या माध्यमातून पाहतोय की आपण आता मात्र 30 षटक. हा षटक खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. 18 चेंडू 46 या षटकामध्ये 15 किंवा 16 धावा पटकावे लागेल जर सामना जिंकत असेल.
बिसोड विपक्ष पाहतो आपण मानिवली पाडा अशी फाईट यानंतर ओमसाई रायते विपक्ष मानिवली ग्रेट टीम आहेत दोन्ही. चला आपण वेळेच्या बांध ठेवायचे विनंतीशील, कारण की आज शेवटचा दिवस आहे आणि तिसरा सामना आहे आणि जवळपास मला वाटते की 2:15 होत आलेले आहे. अजून एक पहिल्या फितला सामना, त्यानंतर मात्र दुसऱ्या फितले सामने आणि प्रत्येक सामने 4 षटकाचे राहील. फलंदाज जयेश याच पात्र पंच केले, शीतषक स्वीपर कव्हर बाउंड्रीकडे सज्ज आहे. चांगला प्रयत्न अडवले चेंडूला, पण अतिशय वेगात या 2 धावा कंप्लीट होताना पाहतो आपण. धावसंख्येत भरभरते धावसंख्या पुढे सरकताना ती पाहतो आपण. आता मात्र 33, अजून 44 धावेची आवश्यकता असेल. 17 चेंडूचा खेळ बाकी आहे. हायलाइट खेळ दाखवावा लागेल तर मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल, तुफानी फटकेबाजी. अनिकेत चांगली फलंदाजी करत होता, त्याच्या बॅटमधून 3 चौकार निघाले होते आणि असं वाटलं होतं की क्लास बॅटिंग करून संघाला विजय मिळवून दिला, पण एक अजून 34 धाव पूर्ण करताना मात्र धावचीत झालाय. एका धावसाठी खूप मोठं नुकसान, नफा कमी आणि तोटा जास्त. गोलंदाज सजवताना परत पाहतोय आपण. रेटामोर विकेट, हा वेळेस पता बॅकफूट पंच केले. परत पाहतोय आपण कव्हर बाउंड्रीकडे फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. एक धावेने तुम्हाला काही साध्य होणार नाहीये. जर तुम्हाला साध्य करायचे, विजय जर संपादन करायचे असेल तर मोठे फटके तुम्हाला खेळावे लागेल. धावसंख्येत बदल, धावसंख्या पुढे सरकते एका धावेने. हळूच मात्र जर पाहिलं आपण 34, 43 धावेची अजून आवश्यकता असेल. संघर्ष बॉल आणि बॅट मध्ये मात्र पाहायला मिळतोय. उष्णता पण खूप आहे, 42 डिग्री सेल्सिअस तापमान, आणि त्या तापमानानं जोमवता मात्र टेनिस क्रिकेटचा आनंद घेताना म्हणजे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकताना मैदानाच्या आतमध्ये. त्या दरम्यान मात्र एक सिंगल परत कंप्लीट होते. धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र हळूच पुढे सरकते ती 35, 42 धावेची आवश्यकता असेल. 15 चेंडू 42 समीकरण थोडस कठीण आहे, पण या 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके जर आले तर सामना प्रत्येकदा दोन्ही संघासाठी समप्रमाणात निघून जाईल दुसऱ्या षटकापर्यंत. गोलंदाज राईट विकेट सज्ज होताना यावेळेस पात्र काय घडलं पाहिजे. फाईन ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. चेंडू ऍक्च्युअली कुठं ब्रश झाला हे पाहावं लागेल. लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल येताना पाहतो आपण. एक धावेने इथं मात्र गोलंदाजी करणारा संघ खूप मोठ्या चांगल्या स्थितीमध्ये पुढे जाईल. मानिवली पाडा हा संघ पाहतोय आपण आपल्या होम ग्राउंडवर फाईट करताना. गोलंदाज सज्ज होतोय. राईट आर्म ऑफ द विकेट, षटकार चौकार तुम्हाला मारावं लागेल, कारण की रन रेट खूप जास्त वाढत चाललाय. फ्रंटला आलाय उंच असा फटका, चुकीला माफी नाहीये, पण खाली क्षेत्रामध्ये हवेचा वेग. आणि परत मी सांगितलं की सूर्याची किरण, हा तर मार्च महिना आहे, उद्यापासून एप्रिल मे सूर्यदेवाचा प्रकोप किती घातक ठरेल हे पाहणं आहे. पण यासाठी एकच संदेश आहे, झाडे लावा झाडे जगवा. निसर्ग आपल्याला जर वाचवायचा असेल, माणूस जर जिवंत राहायचं असेल पृथ्वीवर, तर आपल्याला झाडे लावणं गरजेचं आहे, नाहीतर युक्रेन सारखी गत होईल ऑल जगाचं. सज्ज होताना राईट आर्म ऑफ द विकेट. याच पात्र हा फटका चांगला आहे, पण प्लेसमेंट ठीक नाही. मिडविकेट क्षेत्राकडे पाहतोय आपण. एक सिंगल फंबलिंग पाहायला मिळाली. चेंडूला शोधत बसलाय आणि शोधून घेतल्या या 2 धावा. छोट्याकडून चुकी आणि चुकीला माफी नाही. आता मात्र षटकाची समाप्ती. 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी
37. ड्रिंक टोली मैदानामध्ये जाऊया आपण डीजे कडे, घेऊया छोटासा ब्रेक. तोपर्यंत आपण ऐकूया बारा चेंडू 37 असं समीकरण आपण पाहतोय. बारा चेंडू आणि 37 असं समीकरण आहे. आणि इथून मात्र अप्रतिम टोलीजंग उल्लेखनीय जबरदस्त फटकेबाजी करावी लागेल. व्यक्तिगत पातळी संघाच्या माध्यमातून चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय आकाश. चला वेळ कमी घ्या आपण. यावेळेस पाहता पाहता आपण हा चेंडू मात्र मिड ऑनला जातोय. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट होताना. आता मात्र बिसोड संघासाठी सुद्धा समीकरण कठीण होताना पाहतोय आपण. ज्या प्रकारे त्यांचा खास ट्रम्प कार्ड अनेकेत बाद झाला होता आणि तिथून खऱ्या अर्थानं धावगती कमी झाली. 11 चेंडू 36, 2 ते 3 मोठे फटके इथं मात्र जर मारले तर वापसी करू शकतो बिसोडा संघ. त्रिपुराची बाद, अप्रतिम चेंडू होता. अजून एक धक्का बसलाय.
धावपट्टीवर येईल काय, कारण की समीकरण थोडंसं कठीण आहे. मी तर म्हणजे खूप जास्त कठीण वाटतोय. गोलंदाज सज्ज होताना याच पात्र हा फटका हवेत आहे. फटका फसलाय काय पाहायचंय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, खराब क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र फरार होतोय काय, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. गोलंदाज परत सज्ज होताना परत एक चांगला चेंडू आहे, तर मात्र निश्चित एक चौटी धाव कंप्लीट करताना पाहतोय आपण. माईच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरते 46. अजून सामना जिंकण्यासाठी इतर मात्र 31 धावेची आवश्यकता असेल. 31. 8 चेंडू 31. चांगला चेंडू होता. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, पण धाव घेण्याचा कुठल्या प्रकारे प्रयत्न केला जात नाहीये. पराभवाची छाकडे होते काय पाहिजे. अजून सामना संपला नाहीये. 7 चेंडू 31. 5 षटकार मारावे लागेल. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. गोलंदाज सज्ज होतोय. परत राईट द विकेट. हा चेंडू मात्र परत टाकावा लागेल. लाईन चुकीची आता लागली. डाव्याच्या बाहेरचा चेंडू होता. 7-30 असं समीकरण आहे सामना जिंकण्यासाठी. यानंतर पहिल्या फेरीतला शेवटचा सामना ओमसाई रायते विपक्ष मानिवली. एक चांगला संघ आणि कालच्या दिवसामध्ये ज्या संघाचा दबदबा निर्माण केला होता, अंतिम फेरीत थाटात प्रवेश केला होता, केजी स्पोर्ट रायते. अप्रतिम वेगवान चेंडू आणि चांगल्या षटकाची समाप्ती. फक्त 7 धावा खर्च केल्या षटकामध्ये आणि आता मात्र 6-30 असं कठीण समीकरण आहे. 5 गगनचुंबी षटकार ठोकावे लागेल सामना जिंकण्यासाठी. छोटासा ब्रेक, जाऊया डीजे कडे. चला आपण वेळेचं पण ठेवते. सातत्याने आम्ही विनंती करतोय आपल्यासाठी सुद्धा वेळ कमी वाचवला तर आपल्याला उन्हाचा त्रास जाणवणार नाही. पहिले चेंडूवर मात्र ड्राईव्ह केले. आता मात्र 5 चेंडू 29 असं समीकरण आपण पाहतोय. हा चेंडू परत टाकावा लागेल. टप्पापर्यंत अजून चेंडू बाहेर हवेत स्विंग होताना पाहिला पण वाईडचा इशारा येतोय. पुल करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर हवेत आहे आणि सॉफ्ट डिस्मिसल पाहिला आपण. अजून एक फलंदाज बाद.
शिल्लक सामन्याचे आणि पूर्णपणे वर्चस्व पाहतोय आपण या सामन्यावर. पकड मजबूत केलेली आहे मानिवली पाडा संघाने. लाजवाब बॅटिंग, त्यानंतर उच्च कोटीची गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण सफल झालंय. हा चेंडू परत टाकावा लागेल. डाव्याच्या बाहेरचा वाईटचा इशारा येतोय. आये लेकिन देर से आहे. वेलकम करण, स्वागत आहे आपलं. नाम लिया बंदा हाजिर हुआ. हा बिमर, नो बॉल. सज्ज होताना गोलंदाज परत लांबलचक षटक पाहतोय आपण. हा चेंडू मात्र चांगला आहे, सफल झाला होता. मध्यष्टीच्या वरतून चेंडू निघून गेलाय. सज्ज होताना गोलंदाज मानिवली एंड टोकाकडनं राईट नंबर 2 विकेट. खराब गोलंदाजी पाहतोय पण अतिशय खराब गोलंदाजी आतापर्यंत. किती चेंडूचा खेळ बाकी आहे? 1 चेंडू, पण हा सामना लांबवतोय स्वतः गोलंदाज. ह्याच बरोबर आज सामना इथे मात्र जिंकलाय मानिवली पाडा संघाने. तर सामनावी ठरलेल्या सामन्यातला पाहतोय आपण ज्यांनी अतिशय उत्कृष्ट बॅटिंग केली होती. निलेश ठरते मॅन ऑफ मॅच. 32 धावाची एक अतिशय छान खेळी साकारली होती. 33 धावाची खेळी साकारली होती.